सन्माननीय मान्यवर व धम्मबंधू भगिनी, आपणा सर्वांना सविनय जय भीम, नमो बुद्धाय। मी ॲडव्होकेट दिलीप काकडे, दी धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय मुख्य समन्वयक, धम्मसंहिता चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो। प्रथम संक्षिप्त निवेदन व विनम्र आव्हान असे की भारतातील विविध धर्माच्या प्रार्थनास्थळासाठी जे स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्या काळात कायदे बनवले आहेत, त्या सर्व कायद्यांची माहिती या भागात सादर केली आहे। या विषयावर 20 मार्च 2022 रोजी ॲडव्होकेट दिलीप काकडे यांच्या अध्यक्षतेखाली लाखांदूर भंडारा येथे राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलनाचे प्राध्यापक अनिल कानेकर यांनी आयोजन केले होते। या विषयाचे पुस्तकही प्रकाशित केले आहे। हेतू हाच आहे की इतर धर्माच्या प्रार्थनास्थळासाठी जसे कायदे बनवले आहेत, त्याचप्रमाणे बुद्ध विहारांच्या व्यवस्थापनासाठी कायदे बनवले जावेत। या विषयाचे व्हिडिओ आपणाला नक्कीच आवडतील हा विश्वास आहे। सर्व धम्मबंधू भगिनींनी या व्हिडिओतील माहिती स्वतः तर ऐकावीच, परंतु त्याचबरोबर ही माहिती शक्य होईल तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवावी। प्रत्येक बौद्ध व्यक्ती व कुटुंबाच्या घरात या विषयाचे व्हिडिओ जातील, यासाठी आपण योगदान करावे ही अपेक्षा। धन्यवाद। आता आपण विषयाकडे वळूया। विविध धर्माच्या प्रार्थनास्थळांचे कायदे व त्यांचे महत्त्व या शीर्षकाअंतर्गत सादर करीत असलेल्या विषयाचा पहिला भाग आहे की 1861 ते 2022 या काळातील कायदे प्रक्रिया व त्यांचा विकास। 1861 ते 2022 या काळात म्हणजे एकूण 161 वर्ष या देशात कायदे बनवण्याची परंपरा आहे। त्याचा आढावा पुढील प्रमाणे। 1861 ते 2022 या काळात भारतामधील कायदे आणि त्यांचा विकास याचा अभ्यास केल्यास असे लक्षात येते की भारतीय कायद्याची प्रक्रिया व विकास 4 भागात झालेला आहे। इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल 1861 ते 1947। दुसरा भाग भारतीय संविधान सभा 1947 ते 1949 आणि तिसरा हंगामी भारतीय संसद म्हणजे प्रोव्हिजनल पार्लमेंट ऑफ इंडिया 1949 ते 1952 आणि 4 भारतीय संसद 1952 पासून। या 4 विधिमंडळांनी स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर कायदे केलेले आहेत। काळ व परिस्थितीनुसार बनवण्यात आलेल्या कायद्यांची संक्षिप्त माहिती पाहूया। 2. इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे 1773च्या नियामक कायद्याने भारताच्या गव्हर्नर जनरलचा प्रभाव मर्यादित केला आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सद्वारे निवडलेल्या 4 काउन्सिलची स्थापना केली। 1874च्या पीठच्या इंडिया कायद्याने सदस्यत्व 4 ऐवजी 3 करून इंडिया बोर्डाची स्थापना केली। 1858 मध्ये ब्रिटिश राजवटीने ईस्ट इंडिया कंपनीकडून प्रशासन ताब्यात घेतले, त्यामुळे काउन्सिलचे रूपांतर इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये झाले आणि गव्हर्नर जनरल काउन्सिलचे सदस्य निवडण्याचा अधिकार असलेल्या कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सचा हा अधिकार बंद झाला। त्याऐवजी केवळ विधानविषयक प्रश्नांवर मत देणारे 1 सदस्य सार्वभौम आणि इतर 3 सदस्य भारताच्या राज्य सचिवाद्वारे नियुक्त केले गेले। भारतीय परिषद अधिनियम 1861 म्हणजेच इंडिया काउन्सिल ॲक्ट 1861 या कायद्यान्वये 1861 साली इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची स्थापना करण्यात आली। इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल 1861 ते 1947 या काळात ब्रिटिश भारतासाठी एक कायदेमंडळ होते। ते भारताच्या गव्हर्नर जनरल काउन्सिलच्या नंतर अस्तित्वात आले। 1861च्या कायद्याने परिषदेच्या रचनेत अनेक बदल केले। या परिषदेला आता गव्हर्नर जनरल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल किंवा इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असे संबोधण्यात आले। 3 सदस्य भारतासाठी राज्य सचिव आणि 2 सार्वभौम नियुक्त करायचे। सर्व 5 सदस्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार 1869 मध्ये क्राऊनकडे गेला। व्हाईसरायला अतिरिक्त 6 ते 12 सदस्य नियुक्त करण्याचा अधिकार देण्यात आला। गव्हर्नर जनरल यांनी नियुक्त केलेल्या कायद्यावर चर्चा आणि मतदान केले। भारतीय परिषद कायदा 1892 म्हणजेच इंडिया काउन्सिल ॲक्ट द्वारा विधानसभेच्या सदस्यांची संख्या किमान 10 आणि जास्तीत जास्त 16 ने वाढवली। भारतीय परिषद कायदा 1909 द्वारा विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या 60 पर्यंत वाढवली। अशा प्रकारे इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह द्वारा कायदे बनवण्याचे काम 86 वर्षे झालेले आहे। तर तिसरा प्रकार
संविधान सभा भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 अंतर्गत 14 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय कायदा परिषद म्हणजेच इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणि तिची सभागृहे विसर्जित करण्यात आली आणि त्याची जागा भारताच्या संविधान सभेने घेतली. 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवसाच्या प्रदीर्घ विचारविमर्श व चर्चेनंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना संविधान सभेने स्वीकारली, ज्या दिवशी 284 सदस्यांनी दस्तऐवजावर स्वाक्षरी केली. चौथा प्रकार भारताची हंगामी संसद 26 जानेवारी 1950 ते 16 एप्रिल 1952 पर्यंत भारताची तात्पुरती संसद म्हणून चालू राहिली. 17 एप्रिल 1952 रोजी तात्पुरती संसद म्हणून तिचे अस्तित्व बंद झाले आणि 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू झाले, तेव्हा संविधान सभा ही भारताची हंगामी संसद बनली. 1952 मध्ये नवीन संविधानाअंतर्गत पहिली निवडणूक होईपर्यंत ते तात्पुरते होते. 1950 मध्ये त्याचे 296 सदस्य होते, जे पुढच्या वर्षी संस्थानिक राज्याच्या प्रतिनिधींच्या समावेशाने 313 पर्यंत वाढले. या हंगामी संसदेने अनेक महत्त्वपूर्ण कायदे केलेले आहेत. त्यातील एक गाजलेला विषय म्हणजे हिंदू कोड बिल होय. भारतीय संविधानाने जी निवडणूक प्रक्रिया दिलेली आहे त्यानुसार 1952 साली पहिली पंचवार्षिक निवडणूक घेण्यात आली. त्यानुसार लोकसभेची निर्मिती झाली. त्याचबरोबर राज्यसभा निर्माण करण्यात आली. अशा प्रकारे भारतीय संसदेची निर्मिती करण्यात आली. भारताच्या संसदेने आपल्या राष्ट्राच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय विकासावर परिणाम करणारे अनेक कायदे लागू केले व आजही करत आहे. 1861 ते 2022 या काळातील कायद्याची यादी 1861 ते 2022 हा 61 वर्षांचा काळ. या काळात कायद्यांचे राज्य आहे, परंतु यातील 1947 पर्यंत म्हणजे 86 वर्षाचा ब्रिटिश कायद्याचा काळ आहे. ब्रिटिश कायदे इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलद्वारा करण्यात आले होते. त्यानंतर स्वतंत्र भारताच्या संसदेने कायदे केलेले आहेत. या कायद्यांची यादी मोठी आहे. भारत सरकार कायदा 1833ने संपूर्ण भारतामध्ये संहिताबद्ध कायद्याची एक समान संस्था तयार करण्याची तरतूद केली. त्याचे प्रारंभिक परिणाम म्हणजे भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता होते. भारतात पहिला कायदा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1835 झाला. त्यानंतर अनेक कायदे पास झाले. इथे आपण सर्वच कायद्यांचा अभ्यास करणार नाही, तर फक्त प्रार्थनास्थळासंबंधी कायद्याच्या विषयांचा अभ्यास करणार आहोत. प्रार्थनास्थळासंबंधित कायदा बनवण्याची सुरुवात 1878चे ट्रस्ट बिलाद्वारे झालेली आहे. या बिलाचे रूपांतर 1882 साली भारतीय ट्रस्ट कायद्यात झाले. भारतीय ट्रस्ट कायदा 1882 हा आजही भारतात अंमलात आहे. याचबरोबर केंद्रीय स्तरावर विविध ट्रस्ट कायदे निर्माण झालेले आहेत. तसेच राज्यस्तरीय ट्रस्ट कायदे आहेत. मुस्लिमांसाठी वक्फ कायदे आहेत. तसेच गुरुद्वारा व चर्चसाठी स्वतंत्र व्यवस्थापन कायदे करण्यात आलेले आहेत. वैधता कायदे आहेत. तसेच गुरुद्वारा व चर्चसाठी स्वतंत्र व्यवस्थापन कायदे करण्यात आलेले आहेत. या सर्व कायद्यांची निर्मिती व पार्श्वभूमी ब्रिटिशकालीन आहे. असे असले तरी हे सर्व कायदे भारतीय संविधानाने मान्यता देऊन 1950 पासून आजपर्यंत अंमलात आहेत. अशा प्रकारे 1861 ते 2022 या काळातील कायदा बनवण्याच्या प्रक्रियेचा आढावा आहे. त्यातील प्रार्थनास्थळासंबंधित कायद्यांचा सविस्तर अभ्यास इथे केलेला आहे. प्रार्थनास्थळ संरक्षण कायदा 1991 याबाबत संक्षिप्त माहिती पाहूया आपण. PV नरसिंहराव सरकारने सप्टेंबर 1991 मध्ये 15 ऑगस्ट 1947 रोजी असलेल्या प्रार्थनास्थळांच्या दर्जा गोठवण्यासाठी एक विशेष कायदा लागू केला. 15 ऑगस्ट 1947 रोजीचे धार्मिक प्रार्थनास्थळांचे चारित्र्य जपले जावे, तसेच प्रार्थनास्थळांच्या चारित्र्याबाबत कोणताही खटला किंवा कार्यवाही न्यायालयात चालणार नाही असा कायदा अनिवार्य करतो. या कायद्याने अयोध्येतील वादग्रस्त संरचनेला त्यांच्या कक्षेबाहेर ठेवले. मुख्यत्वे कारण तो दीर्घकाळ चाललेला विषय होता. 1991चा कायदा म्हणतो की कोणतीही व्यक्ती कोणत्याही धार्मिक संप्रदायाच्या किंवा त्याच्या कोणत्याही विभागाच्या प्रार्थनास्थळांचे त्याच धार्मिक संप्रदायाच्या किंवा भिन्न धार्मिक संप्रदायाच्या किंवा त्यांच्या कोणत्याही कलमाच्या प्रार्थनास्थळात रूपांतर करू शकत नाही.
कोणत्याही समूहाने कोणत्याही प्रार्थना स्थळाच्या भूतकाळातील स्थितीबद्दल आणि ज्या वस्तूवर किंवा ज्या जमिनीवर ते उभ्या आहेत त्या भूमीवर पुन्हा हक्क मिळवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल नवीन दावे प्रियम्प्ट करण्याचा हेतू होता। हा कायद्यान्वये 15 ऑगस्ट 1947 रोजी कोणत्याही न्यायालय किंवा प्राधिकरणासमोर प्रलंबित असलेल्या धार्मिक स्थळांचे चरित्र बदलण्यासंबंधीचे सर्व दावे, अपील किंवा इतर कोणतीही कार्यवाही कायदा लागू होताच संपुष्टात येईल। पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करता येणार नाही। या तरतुदी प्राचीन आणि ऐतिहासिक स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेषांना लागू होणार नाहीत, जी प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष अधिनियम 1958 द्वारे समाविष्ट आहेत। पुढील व्हिडिओ धर्मदाय न्यास कायदे म्हणजेच चॅरिटेबल ट्रस्ट कायद्यांचा आहे। व्हिडिओ नंबर 2 जरूर ऐकावा। बंधू भगिनींना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा। आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनपूर्वक आभार। धन्यवाद।